पुस्तकाचं नाव बुद्धीने सर्वही होते. लेखक रमेश सप्रे. प्रकाशनाच्या निमित्तानं बुद्धीने सर्वही होते हे नवं पुस्तक आपल्या हातात देताना अत्यंत आनंद होत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनावर अनेक दडपणं येतात. मनावरचा ताण प्रचंड वाढतो. याचा अनुभव सर्वांना नित्याचा झाला आहे. यातून मार्ग काढून त्याच्यावर उपाय शोधून आपलं जीवन समाधानी बनवण्यासाठी मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तकं बाजारात रोज येत आहेत. स्वतःचा विकास साधण्यासाठी दैनंदिन जीवनात तसेच व्यक्तिगत व सामूहिक जीवनात कोणते परिवर्तन घडणे आवश्यक आहे, ते कसे घडवायचे यासाठी योग्य ते समुपदेशनही गरजेचे असते. हाच प्रयत्न सदर पुस्तकात केला आहे. बुद्धीचा उपयोग योग्य दिशेनं नि योग्य पद्धतीनं करून स्वतःच्या नि कुटुंबाच्या किंवा आपण काम करतो त्या संस्थेच्या जीवनात कल्याणकारी बदल घडवण्याची प्रेरणा या पुस्तकापासून मिळो हीच अपेक्षा आहे. असलेला लोभ वाढो हीच विनंती. प्रकाशक गौरसाकार प्रकाशन, मडगाव, गोवा. 1. बुद्धीने सर्वही होते. बुद्धीने सर्वही होते हे वचन कोणा बुद्धिनिष्ठ विचारवंताचं नाही, ते आहे एका संताचं. तसं पाहिलं तर संत हे बुद्धिनिष्ठच असतात, केवळ शुष्क बुद्धिवादी नसतात. तसेच ते विचारवंत असतात आणि समाजसुधारकही असतात. त्यांच्या वाङ्मयाचा उघड्या मनानं आणि प्रामाणिक बुद्धीनं अभ्यास केला तर हे आपल्या लक्षात येईल. अंधश्रद्धा वाढवण्याऐवजी आंधळ्या अनुकरणावर संतांनी आसूडच ओढलेत. कडाडून टीका केली आहे. अगदी ज्ञानदेव तुकारामापासून ते अलीकडच्या तुकडोजी गाडगे महाराज या संत सत्पुरुषांपर्यंत. या संत मंडळींच्या देव देवी दैव याविषयीच्या कल्पना त्यांच्या काळाच्या दृष्टीनं क्रांतिकारकच होत्या. म्हणून जवळजवळ सर्व संतांचा छळ झाला. त्यांना अनेक अपमान अवहेलना यांना सामोरं जावं लागलं. हे त्यांच्या चरित्रावरून सहज लक्षात येतं. पण मुळात संत हे द्रष्टे समाजसुधारकच होते. लोकांना त्यांचे क्रांतिकारक विचार पटवून देण्यासाठी त्यांनी समाजातील प्रचलित रूढी परंपरांचा आधार घेऊन त्यातील व्यर्थपणा शोषण वृत्ती यांचं दर्शन घडवलं. यासाठी संत वाङ्मयाचा किमान श्रद्धेनं अभ्यास करायला हवा. संत रामदास स्वामींचा बुद्धी विचार विवेक चातुर्य यावर एवढा भर आहे की अनेक जण त्यांना संत न म्हणता समाजसुधारक म्हणतात. पण अशा वादात न पडता त्यांच्या विचारांचा गाभा समजून घेणं महत्त्वाचं आहे. दासबोधातील अनेक समास म्हणजे अध्याय, संपूर्ण मनोबोध, मनाचे श्लोक यातून समर्थांच्या बुद्धिवादी दृष्टिकोनाचं दर्शन होतं. हीच ओवी पहा ना. बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायणो, आधी तो आपुला कीजे, लक्ष्मी चरणी वसे. यातील प्रत्येक शब्द समजून घेतला की जीवनमुक्तीचा सोपा सहज मार्ग आपल्याला दिसेल. प्रपंच करता करता संसारातील सर्व भूमिका निभावताना जीवनातील सारी कर्तव्य कर्म करताना निश्चिंत शांत आनंदात कसं राहायचं याचं मुख्य सूत्र खरं तर गुरुकिल्ली आपल्याला लाभेल. पहिला शब्द आहे बुद्धीने. असं म्हणताना जीवनातील बुद्धीची महत्त्वाची भूमिका लक्षात येते. मानव हा बुद्धिप्रधान विचारशील प्राणी आहे. याच सूत्राचा अनुभव समर्थांच्या या शब्दातून आपल्याला मिळतो. तर्कशुद्ध विचार करणे, अनेक गोष्टी स्मरणात ठेवणे, अनेक गोष्टींची तुलना करणे, नवीन नवीन कल्पना करणे, योग्य अयोग्य गोष्टींचा विवेक म्हणजे सत्सद विवेक करणे, नवीन रचना कृती पद्धती यांची निर्मिती करणे, अशी अनेक प्रकारची बहुविध कार्य बुद्धी करत असते. आज आजूबाजूला जो संस्कृती व सुधारणा यांचा विकास दिसतो, वाङ्मय कला यांचा जो विलास अनुभवायला मिळतो, ते सारं बुद्धीचं कार्य आहे. या संदर्भात समर्थ रामदासांच्या जीवनातीलच एक प्रसंग पाहूया. समर्थ एकदा गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी बसले होते. आवश्यक तेवढी हवा व प्रकाश गुहेत येत होता. छान समाधी अवस्थेत जाणार
इतक्यात वरच्या डोंगरावरून एक मोठा दगड गडगडत खाली आला आणि त्यात गुहेच्या तोंडावर घट्ट बसला. त्यामुळे बाहेरून येणारा प्रकाश बंद झाला. पूर्ण अंधार झाल्यामुळे समर्थांच्या मनात विचार आला, आता हा अंधार दूर कसा होणार? तो दूर करून पुन्हा प्रकाश आणण्यासाठी काय करावं लागेल? अशा चिंतनात असताना एकदम त्यांना अनुभव आला की आपल्या आत तर प्रकाश आहे की, बुद्धीचा म्हणून एक स्वतंत्र प्रकाश आहे. खरा हा आतला प्रकाशच महत्त्वाचा आहे. या विचारानं काहीसे अस्वस्थ झालेले समर्थ पूर्ण आश्वस्त झाले आणि फिरून ध्यान सुरू झालं. लवकरच ते समाधी अवस्थेत गेले. हा बुद्धीचा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश हे मानवाचं वैशिष्ट्य आहे. इतर पशुपक्ष्यांना मानवा इतकी प्रगत किंवा प्रगल्भ बुद्धी नसतेच. समर्थांचं वारंवार ठासून सांगणं आहे, रे मना म्हणजेच हे मानवा विचार कर, विवेक बाळग, शोधून पहा म्हणजे तुला हवं ते लाभेलच. शांती, समाधान, आनंद, मुक्ती यांचा लाभ म्हणजेच अनुभव ही बुद्धीच तुला करून देईल. बुद्धी नीट वापरली मात्र पाहिजे. तिची दिशा आणि पद्धती योग्य प्रकारे ठेवली तर जीवनात दुःख, चिंता, अशांती, नकारात्मकता यांना स्थानच उरणार नाही. अशा व्यापक अर्थानं समर्थाने इथं बुद्धीने हा शब्द वापरलाय. सर्व ही होते हे पुढचे शब्द आहेत. सर्वचा साधा अर्थ सर्व, सारं काही असाच आहे. यात सर्व म्हणजे सर्वच येऊन जातं. सर्व काळ, स्थळं, व्यक्ती, वस्तू इत्यादी कृती, घटना, प्रसंग येतातच. पण जीवनातील साऱ्या संधी, सारी बुद्धीच्या अभावामुळे किंवा अयोग्य वापरामुळे जीवनात उद्भवलेली संकटं, प्रतिकूल परिस्थिती या साऱ्यांचा समावेश सर्वही होते या 2 शब्दात होतो. मनात निर्माण झालेल्या चिंता, नकारात्मक विचार, काल्पनिक भीती, संशय हे सारं बुद्धी नीट न वापरल्यामुळे होतं. इथपर्यंत कोणाचा विरोध नसतो. सर्वांना बुद्धीची ही भूमिका पटते. नव्हे सर्वांना हे मान्यच असतं. बुद्धीचे निरनिराळे पैलू, अनेकविध कार्ये, आजवरची मानवानं घडवलेली नेत्रदीपक प्रगती हे सारं बुद्धीमुळेच शक्य झालं याबद्दलही दुमत नसतं. खरा वाद, खऱ्या शंका सुरू होतात ते समर्थांच्या पुढच्या शब्दांबद्दल. बुद्धिदाता नारायणू. हा नारायण मध्येच कशाला आला? समर्थांनी नारायणाला म्हणजे देवाला, भगवंताला मध्ये कशाला आणलं? इथं वादचर्चा सुरू होतात. हे का होतं तर नारायण, देव, भगवंत यांच्या संतांना मान्य असलेल्या मूळ कल्पना माहीत नसल्यामुळे होतं. काय आहे ह्या शब्दांचा संतांना अभिप्रेत असलेला अर्थ? देव, देवी या कोणी व्यक्ती वा मूर्ती नाहीत. त्यांना अनेक तोंड, हात असा प्रकार नाहीये. सामान्य लोकांना भक्ती करण्यासाठी, भक्तीच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी देव नावाच्या सर्वव्यापी शक्तीला मूर्त रूपं दिली गेली. मग निर्मिती, स्थिती, विनाश या साऱ्या सृष्टीत अखंड चालू असलेल्या, सर्वांना प्रत्ययाला येणाऱ्या 3 मुख्य कार्यांच्या मागे असलेल्या शक्तींना नावं दिली. तशी कार्यानुरूप त्यांची रूपवर्णन केली. त्यातून जशा मूर्ती निर्माण झाल्या तशी चरित्र म्हणजे पुराण निर्माण झाली. काळाच्या ओघात या मूळ त्रिदेवांची अनेक रूपं, अनेक अवतार, त्यांच्या अनेकानेक कथा कहाण्या अस्तित्वात आल्या. दुर्दैवानं या विविधतेतून आनंद मिळवण्याऐवजी ज्याच्या त्याच्या अहंकारातून किंवा संकुचित अस्मितेतून कलह, संघर्ष निर्माण झाला. नुसती भांडणं नाहीत तर रक्तपातही घडला. वाईट म्हणजे हे सारं देवाधर्माच्या नावे घडलं. आजही घडतंय. यातूनच देव, देवी, देवता यांच्याबद्दल चुकीच्या कल्पना समाज मनात रुजत गेल्या. त्या मोडण्याचं काम संतांनी जीवापाड शेवटच्या श्वासापर्यंत केलं. पुढचा शब्द आहे भगवंत. भग या शब्दाला विशिष्ट असा अर्थ आहे. ज्ञान, वैराग्य, औदार्य, ऐश्वर्य, सामर्थ्य, सौंदर्य असे जे जे गुण, सद्गुण असतात त्याला भग असा शब्द आहे. असे गुण ज्याच्याकडे असतात तो भगवंत आणि जिच्याकडे असतात ती भगवती देवी. म्हणजे भगवंत शब्द मुळात गुणवाचक किंवा गुण दाखवणारा आहे. यात डोकी, हात वगैरेंचा संबंध नाही. त्यानंतर नारायण हा शब्द येतो. बुद्धिदाता नारायणू
असं समर्थ म्हणतात. याचा अर्थ काय? नार हे नर या शब्दाचं संस्कृतमधलं अनेक वचन आहे. नर म्हणजे मानव, तर नार म्हणजे मानवजात. अयन म्हणजे घर. म्हणून प्रत्येक माणूस, पर्यायानं पशु, पक्षी, सारे सजीव प्राणी हे ज्याचं निवासस्थान आहे तो नारायण. आपल्याला बुद्धी मिळते ते आपले आई-वडील, आजी-आजोबा व इतर पूर्वजांकडून. हे तर विज्ञानानं मान्य केलेलं सत्य आहे. आपले माता-पिता आणि पूर्वज यांच्यात हा नारायण होताच की. शिवाय नारायण या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे. नार म्हणजे पाणी किंवा जीवन. हे पाणी ज्याचं अयन म्हणजे घर आहे, निवासस्थान आहे तो नारायण. पाणी म्हटलं की सारी महाभूतं, माती, पाणी, उजेड म्हणजे अग्नी, वारा, आकाश ही सारी तत्व आपल्या बुद्धीचा विकास घडवतात. हवा, अन्न, पाणी म्हणजे शरीराच्या योग्य विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टी. त्या बुद्धीचाही विकास करतात म्हणून म्हटलंय बुद्धिदाता नारायणो. आणि शेवटचे शब्द आहेत लक्ष्मी चरणी वसे. समर्थ म्हणतात, आधी तो नारायणो आपुला कीजे, मग लक्ष्मी चरणी वसे. आपण एक चित्र नेहमी पाहतो. पाण्यात शेषशायी नारायण आरामात पहुडले आहेत आणि लक्ष्मी त्यांच्या पायाकडे बसून चरण सेवा करते. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे. फक्त पैशाच्या मागे लागलेल्या व्यक्तीला कधीही लक्ष्मी म्हणजे समाधान, आनंद, शांती लाभणार नाही. ती अतिशय चपळ आहे. न मागे तयाची रमा होय दासी. जो लक्ष्मीची अपेक्षा करत नाही किंवा तिच्या मागे सारखा धावतही नाही, त्याला लक्ष्मी प्रसन्न होते. प्रत्यक्ष पुराण कथा ही अशीच नाही का? समुद्रमंथनातून हातात वरमाला घेऊन निघालेली लक्ष्मी वरसंशोधन करू लागते. आपली जो बिलकुल इच्छा करत नाही अशा निस्पृह वैराग्यवान व्यक्तीच्या गळ्यात वरमाला घालायची या अपेक्षेनं ती सर्वत्र संचार करू लागली. सर्व देवांना इतकंच काय, पण नारद मुनींच्याही मनात तिच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली. सर्वांचा अव्हेर करून शेवटी सागरतळी शांत शयन करून असलेल्या नारायणाकडे म्हणजे विष्णूकडे ती गेली. तो शांतपणे पडून राहिला. त्याच्या नजरेत लक्ष्मीविषयी कोणतीही वासना दिसली नाही, म्हणून लक्ष्मी तिथंच त्याच्या पायाशी बसून त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याचे पाय चेपू लागली. गंमत म्हणजे तिची ही चरणसेवा अजूनही चालू आहे. म्हणजे ज्याने नारायणाला म्हणजे सर्व माणसांना, सृष्टीतल्या साऱ्या जीवांना सेवा करून प्रसन्न केलं, त्याच्या पायाशी लक्ष्मी येऊन बसेल. केवळ लक्ष्मीची उपासना केली तर मात्र ती दूर दूर पळत राहील. या साऱ्याचा मतितार्थ एकच, की बुद्धीनं सारं काही मिळतं. नारायण प्रसन्न होतो, तशीच लक्ष्मीचीही प्राप्ती होते. हाच विचार पुढे चालू ठेवताना एक सतत लक्षात ठेवायचं, की जीवन सुखी, संपन्न, समृद्ध तसंच शांत, आनंदी बनवण्यासाठी बुद्धीचा वापर करायचा. त्यासाठी बुद्धीचा सर्वांगीण विकास साधायचा. हे सूत्र ध्यानीमनी रोखून कोरून ठेवायचं. बुद्धी म्हणजेच नारायण, लक्ष्मी आणि बुद्धी म्हणजेच अखंड आनंद, शांती. 2. सर्व, सर्व, सर्व. एक प्रसंग घडला एका संस्कार शिबिरात. आजी आजोबा व नातवंड यांच्यासाठी ते शिबिर होतं. आजीनं गाणी शिकवायची, आजोबांनी गोष्टी सांगायच्या, स्तोत्र सुभाषित म्हणायची, त्यांचा अर्थ स्पष्ट करायचा. नातवंडांनी सारं नीट लक्ष देऊन ध्यानपूर्वक ऐकायचं आणि खूप खूप प्रश्न विचारायचे. सुरुवातीला चाचरत अडखळत बोलणारी आजी मंडळी नंतर चांगली सरावली. अस्खलितपणे गोष्टी, गाणी, स्तोत्र, लोकगीतं यांचा पाऊस पडू लागला, ज्यात नातू नाती भिजून चिंब झाल्या, शहारून गेल्या. प्रश्नांची झाडं तर फुलू फळू बहरू लागली. त्यावर जिज्ञासेचे, चौकस बुद्धीचे अनेकानेक पक्षी येऊन रस चाखू लागले. प्रश्नांच्या मधमाशा, प्रतिक्रियांची फुलपाखरं मध चोखू लागले. या साऱ्या अमृतानुभवानं शिबिराचे आयोजक धन्य झाले आणि प्रायोजक कृतार्थ झाले. कळत नकळत 3 पिढ्यांचं सेतुबंधन झालं होतं. शिबिर नव्हे, एक विशाल परिवार निर्माण झाला होता. नवी नाती गुंफली गेली होती. त्यातलाच एक प्रसंग.
एक सात्विक दिसणारे राजस वृत्तीचे आजोबा रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ असे त्रिकाल विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण उच्चारण करून घेत होते. मोठे विचारप्रवर्तक प्रश्न स्वतःच उभे करून मुलांच्या तर्कबुद्धीला आणि कल्पनाशक्तीला चालना देत होते. त्यांनी स्पष्ट उच्चारण करून श्लोक म्हटला. सर्व शर्व शिवस्थाणु भूतादि निधी अव्ययः संभव भावना भर्ता प्रभव प्रभु ईश्वरः. अर्थ सांगताना पहिलाच शब्द आला सर्वः. सर्व म्हणजे सारं, सगळं. सर्वच तो विष्णू किंवा परमेश्वर आहे. हे ऐकल्यावर अर्चिसचा हात एकदम वर झाला. गोड गोंडस गुबगुबीत असलेला अर्चिस हे एक पात्र होतं. शिबिराच्या रंगमंचावरचं एक सर्वांना हवंहवंसं वाटणारं कॅरेक्टर होतं. भांड्यात किंवा भट्टीत लाह्या फुटाव्यात तसे त्याचे प्रश्न असत. विचार करून विचारलेले त्याचे प्रश्न इतरांनाही विचार करायला प्रवृत्त करत. त्यावेळी असंच झालं. त्यानं विचारलं, गुरुदेव, सर्व हे देवाचं नाव? त्याचा अर्थ काय? ऑल. त्याचा कुतूहलपूर्ण प्रश्न ऐकून सुव्रत आजोबा उद्गारले, हो, सर्व म्हणजेच ऑल, म्हणजे विष्णू परमेश्वर. यावर अर्चिसचे आश्चर्ययुक्त उद्गार. ऑल? ऑल इज गॉड. आजोबांचं ठाम उत्तर, येस, ऑल इज गॉड. अर्चिसची पुन्हा शंका, ऑल? आजोबांचं पुन्हा उत्तर, ऑल. या प्रश्नचिन्ह उद्गारचिन्हांच्या ऑल ऑल मालिकेनं सर्व शिबिरार्थींची करमणूक होत होती. टेनिसच्या मॅचमध्ये चेंडू इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येताना मान इकडे तिकडे हलवणारे प्रेक्षक आपण पाहतो. कधीकधी आपणही असे प्रेक्षक बनतो. तशी मुलं माना हलवून ऐकत होती, पाहत होती ती सुव्रत आजोबा आणि अर्चिस यांच्यामधली ऑल ऑलची आतषबाजी. मध्येच शिक्षक म्हणाले, नुसत्या नंदी बैलासारख्या माना हलवू नका. विचार करा, बुद्धी आहे ना आपल्याला. बुद्धीने सर्वही होते. शिक्षकांच्या या सांगण्यात पुन्हा सर्व शब्द आला. आता मात्र सर्वजण विचार करू लागले. सर्व या शब्दाच्या अर्थावर आणि त्यात असलेल्या विष्णूबद्दल, भगवंताबद्दल. सर्व या शब्दात अक्षरशः सर्व येऊन जाते. सारं विश्व, सर्व देव, सर्व माणसं, सर्व प्राणी, सारं सारं सर्व या शब्दात सामावून राहिलंय. म्हणून सर्व म्हणजे विष्णू परमेश्वर असं विचारमंथन चालू असताना सर्वेशची छाती उगीचच फुलून आली. कारण सर्व मुलं आता सर्वेशकडे पाहू लागली. तो होताही गोल गरगरीत, पोटात सर्व सामावून घेऊन स्वतः उरलेला म्हणून सर्वेश. इतक्यात शिबिराच्या पुढच्या सत्राचे मार्गदर्शक सभागृहात प्रवेश करते झाले. मुख्य आचार्याने त्यांचं नाव सांगितलं, सर्वेश्वर. पुढचं नाव ऐकूच आलं नाही. कारण सारं सभागृह मुलांच्या कोरस हास्यानं किलबिलून उठलं. सर्वेश्वर सर मात्र बुचकळ्यात पडले. एवढं विनोदी किंवा विचित्र असं काय आहे आपल्या नावात? सर्वेश्वर हे तर विष्णूचं नाव आहे, असा विचार त्यांच्या मनात आला. आपला विषय सुरू करण्यापूर्वी सर्वेश्वर सर किंवा आजोबा म्हणाले, चला डोळे बंद करा सावकाश, हात जोडा, ताठ बसा, शक्यतो हालचाल न करता. छान, आता माझ्यानंतर म्हणा पाहू. आजोबांनी प्रार्थनेचा एक श्लोक सांगितला. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. यातही सर्व शब्द पुन्हा आला होता. पण आता कोणीही हसत नव्हतं. सारे विचार करत होते. नंतर उर्जितानं विचारलं, सर्व देव नमस्कारः असं म्हणताना त्यात केशवदेव येत नाही का? सर्व देवांच्यापेक्षा वेगळा असा हा केशव कोण? फार छान, असं म्हणून सर्वेश्वर गुरुजींनी उपस्थित सर्व आजी आजोबांकडे लक्ष देत म्हटलं, सर्वजण मी काय सांगतो ते नीट ऐका. मुलांनो, तुम्हाला हे समजायला अवघड वाटलं तरी नीट ऐका. नंतर मी हे स्पष्ट सोपं करून सांगणाऱ्या गोड गोड गोष्टी सांगेन हं तुम्हाला. कुणालाही आवडावं असंच व्यक्तिमत्व होतं सर्वेश्वर गुरुजींचं. जीवनातल्या सर्व अनुभवांनी ते चांगल्या अर्थानं सर्व गुणसंपन्न झाले होते. शांतपणे त्यांनी सर्व या शब्दाच्या अर्थाच्या छटा उलगडून सांगायला सुरुवात केली.
केळीला जशी एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं अशी पानं येत राहतात, उलगडत राहतात, तशा पद्धतीनं सर्वेश्वर आजोबा वाक्यामागून वाक्य उलगडत होते. त्यांच्या बुद्धीत, स्मृतीत नीट घडी करून ठेवलेले विचार, कल्पना ते सर्वांना उघडून दाखवत होते. ते म्हणाले, सर्व या शब्दाच्या अर्थाला 5 पैलू आहेत. ते समजले तर विष्णू किंवा भगवान किंवा परमेश्वर कुणाला म्हणायचं हे सहज लक्षात येईल. देवाचे म्हणजेच देवत्वाचे हे 5 पैलू म्हणजे एक पंचायतन समजायला हरकत नाही. शिवाय सर्व या शब्दाचा संपूर्ण अर्थही यातून स्पष्ट होईल. म्हणजेच खऱ्या अर्थानं विष्णूचं म्हणजे परमेश्वराचं स्वरूप व्यक्त होईल. सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व सजीव, निर्जीव प्राणीमात्रात म्हणजे वस्तू, वनस्पती, पशु, पक्षी, माणसं, सर्व कृतीत आणि जीवनातील सर्व घटना प्रसंगात विष्णूचं अस्तित्व असतं. त्याचाच प्रभाव असतो. म्हणून सर्व हे विष्णूचं एक नाम आहे, वर्णन आहे, विशेष दर्शन आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हीच विष्णूची किंवा परमेश्वराची पूजा आहे. हे सर्व सर्वेश्वर गुरुजी सांगत असताना मुलांनी जांभया द्यायला, आळस काढायला सुरुवात केली होती. नाहीतरी हे आजी आजोबांना उद्देशूनच सांगितलं गेलं होतं. हे लक्षात आल्यामुळे आता अगदी सोप्पं करून सांगायला गुरुजींनी सुरुवात केली. मुलांनो, माझ्या बालमित्र-मैत्रिणींनो, असं त्यांनी म्हटल्यावर मात्र सर्वांचे कान टवकारले गेले. गुरुजी सांगू लागले. पहिलं, सर्व काळी. परमेश्वर असतोच असतो. तो सर्व काळी म्हणजे नेहमी, सदा सर्वदा, नित्य असतो. त्याला पाळी किंवा शिफ्ट नसते. म्हणजे रात्रपाळी, दिवसपाळी इत्यादी. तसेच तो पूर्ण वेळ काम करत असतो. अंशतः काम करणारा नसतो. तो सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री असतोच ना. तसेच आपल्या जन्मापूर्वी, जन्माच्या वेळी, आजच्या घडीला नि उरलेल्या आयुष्यात तो असणारच आहे ना. देव किंवा परमेश्वर कधीही झोपत नाही. त्याला सुट्टी नसते. उलट तो सुट्टीत अधिक प्रमाणात असतो. वेळापत्रकात आपल्याला सर्वात आवडणारा वेळ कोणता? अर्थातच सुट्टीचा. मधली सुट्टी, साप्ताहिक सुट्टी, इतर मोठ्या सुट्ट्या आनंददायी असतात. कारण त्यात देव अधिक प्रमाणात असतो. पण तो नसतो असा काळच नाही, वेळसुद्धा नाही. परमेश्वर हा अखंड वर्तमान काळात आहे आणि तो तसाच असणार आहे. त्याचा प्रभाव, त्याची कृपा, त्याची सत्ता ही सदा सर्वदा आपल्याला जाणवत राहते, जाणवली पाहिजे. विष्णूच्या दर्शनासाठी, भक्तीसाठी मंदिरातच जायला हवं असं नाही. तो सर्व काळी आपल्या मागे पुढे सर्व वस्तूत असतो. यातूनच दुसरा पैलू निर्माण होतो. सर्व स्थळी. आपली स्थलांबद्दलची विभागणी किंवा दृष्टी फक्त एक स्थान, जागा अशी भौगोलिक असते. पण मागे मागे असा मुळापर्यंत विचार करत गेलो तर तिथं असलेलं परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला जाणवेल. वर्ड्सवर्थ, बालकवी यांच्यासारखे निसर्ग कवी तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न विचारतात. सृष्टी सौंदर्यात, निसर्गात म्हणजे सगळ्या ठिकाणी जर परमेश्वराचा अनुभव आला नाही तर तो मंदिरात, मूर्तीत तरी कसा येईल? शेतात, उद्यानात, सौंदर्यस्थळी देवाचं अस्तित्व जाणवतं. पण घाणेरड्या रस्त्यात, गटारात, कचराकुंड्यात ईश्वरी अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. खरं तर इतरांनी स्वच्छ राहावं म्हणून अशा जागा स्वतः घाण होत राहतात. हे परमेश्वरी कार्यच आहे. तिसरं, सर्व सजीव निर्जीव वस्तू. यात दगड, माती, पाणी, आकाश, वारा हे सर्व आलेच. यातलं देवाचं असणं त्यांच्या अपरिमित शक्तीमुळे एक वेळ पटणं सोपं असतं. पण वनस्पती, पशु, पक्षी यांना सोयरे मानून देवासारखी त्यांची सेवा करणारे तुकोबांसारखे साधुसंत हेच सांगतात. तसेच अनेक पक्षी, प्राणी अगदी सरपटणारे, उडणारे, धावणारे यांच्यावर निरनिराळ्या देवतांची स्थापना करून केवळ निसर्ग स्नेह नव्हे तर निसर्ग भक्ती शिकवणारे, त्यासाठी व्रत, सण, संस्कार यांची उभारणी करणारे ऋषीमुनीही कणकणमे भगवान, अणुअणूत विष्णू ही शिकवण देत राहतात. माणसाविषयी तर विचारायलाच नको. साक्षात परमेश्वरच असतो प्रत्येक मनुष्य.
पण दुर्दैव हे की आपण दगडा धातूच्या मूर्तींना देव मानून पूजतो, पण सर्व स्त्री पुरुषांना, बालक युवकांना, अगदी माता पिता शिक्षक यांनाही देव मानून त्यांच्यात ईश्वरी अस्तित्व पाहून त्यांच्यावर प्रेम, त्यांची सेवा करणं मात्र आपल्याला जमत नाही. हे जमलं पाहिजे. चौथं, सर्व क्रिया, कृती, कर्म. विश्वात घडणाऱ्या सर्व हालचाली, पृथ्वीवरच्या सर्व क्रिया, मानवाने केलेल्या सर्व कृती, एकूण सर्व कर्म यात परमेश्वराचा वास असतो. तो जाणवला पाहिजे आणि अनुभवला पाहिजे. पाहणं, बोलणं, ऐकणं, उठणं, बसणं, येणं, जाणं या मूलभूत कृतीतही परमेश्वर दर्शन घेतलं पाहिजे. झाडाचं पानसुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. या वाक्यावर चिंतन केलं तर ते पटू शकतं. प्रत्येक कर्मासाठी जी ऊर्जा लागते, ती ज्या मूळ शक्तीमुळे मिळते, तिच्यात ईश्वरी अस्तित्व असतंच असतं. किंबहुना ती कार्यशक्तीच परमेश्वर असते. 5. सर्व घटना, प्रसंग. वरील 4 गोष्टींशिवाय काळ, स्थळ, वस्तू, व्यक्ती, प्राणी, वनस्पती, कृती, क्रिया कोणतीही घटना आपल्या जीवनात, जगात, सृष्टीत, विश्वात घडू शकत नाही. यात ईश्वरी सत्ता, परमेश्वरी इच्छा, भगवंताची कृपा यांचं दर्शन झालं पाहिजे. चांगल्या, वाईट, विध्वंसक व विधायक घटनात भगवंताची लीला जाणवली पाहिजे. सुव्रत आजोबा व सर्वेश्वर गुरुजी यांनी नंतर अनेक उदाहरणं देऊन विषय समजावून सांगितला. मुलांना काहीतरी नवं, अद्भुत कळलं होतं. विचार करून प्रश्न विचारणाऱ्या अर्चिस उर्जितानं एक कृती उत्स्फूर्तपणे केली. उभं राहून, स्वतःभोवती फिरून, प्रदक्षिणा घालून सर्व वस्तू, व्यक्तींना नमस्कार केला. जमीन, छत, दारं, खिडक्या यांनाही वंदन केलं. त्या क्षणी सर्वांना एकदम कळलं, सर्वात विष्णू आहे. विष्णूत सर्व आहे, सर्वच विष्णू आहे. सर्वं विष्णुमयं वासुदेव सर्वं इति. 3. जीवनात बुद्धी. सारंग सर सर्व विद्यार्थ्यातच नव्हे तर शिक्षकातही प्रिय होते. सर्वांचे ते लाडके होते. याचं कारण म्हणजे ते सर्वात बुद्धिमान होते असं नव्हतं, तर आपल्या बुद्धीचा उपयोग ते अतिशय कल्पकतेनं आणि अचूकतेनं करायचे हे होतं. इंग्रजीत मर्फीज लॉज म्हणून एक पुस्तक आहे. याचे लेखक मर्फी महाशय असेच जीवनातील घटनांचं सूक्ष्म निरीक्षण करून विलक्षण असे सिद्धांत किंवा नियम सांगतात. वरवर ते गमतीदार वाटले तरी विचार केल्यानंतर अगदी आतून पटतात. पूर्वी पार्किन्सन लॉज म्हणून असाच विचार लोकप्रिय होता. अंतर्मुख बनवणारे असे विचार प्रवाह लोकांना हवेच असतात. त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनातील गुंतागुंतीची उकल करता येते. जीवनातील विसंगती लक्षात येऊन निराशाजनक, अपेक्षाभंग करणाऱ्या परिस्थितीतून सहज बाहेर पडता येतं. सारंग सरांनी अशी पुस्तकं वाचली असण्याची शक्यता कमी, पण आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून प्रतिकूल परिस्थितीचं निवारण करण्याची कला मात्र त्यांना चांगली अवगत होती. त्यामुळे ते एक अघोषित समुपदेशक म्हणजे अनौपचारिकपणे सल्ला देणारे म्हणून ओळखले जात. त्यांच्या साध्या बोलण्यातही बुद्धीची चमक दिसून येई. मुख्य म्हणजे त्यांचे प्रश्न काहीसे चक्रावणारे पण विचार करायला लावणारे असत. कारंज्यातून पाण्याच्या धारा आणि तुषार उडावेत तसे त्यांचे प्रश्न आणि उत्स्फूर्तपणे काढलेले उद्गार असत. सतत आनंदात, समाधानात असणं हीच जर लक्ष्मीची कृपा असेल तर ती खरंच त्यांना खूप लाभली होती. कारण सारंग सर हे जिवंत उदाहरण होते बुद्धीने सर्वही होते या सिद्धांताचं. एकदा सारंग सर म्हणाले, आपले आईवडील आपलं म्हणजे मुलामुलींचं नाव ठेवताना खूप विचार करतात. रावण, घटोत्कच, कंस अशी नावं सहसा कोणी ठेवत नाहीत. उलट देवदेवता, महान पौराणिक किंवा ऐतिहासिक व्यक्ती यांची नावं मुलांना ठेवली जातात. सर हे का सांगताहेत हे कुणाच्याही लक्षात येईना. कारण सरांचं बोलणं एकाच वेळी विनोदी वृत्ती आणि चमकदार बुद्धी यांचं प्रदर्शन असे.
त्यामुळे जीवनातील कोणताही प्रसंग सहजतेनं स्वीकारणं त्यांना सोपं जात असे. सारंग सरांनी पुढे सांगितलं, नाव विचार करून ठेवलं जातं हे ठीक आहे, पण आपलं आडनाव आपल्या जीवनाशी सुसंगत असतंच असं नाही. अर्थात आडनाव हे आपल्या जन्मापूर्वीपासूनच असतं. तरीही माझं आडनाव मला किती शोभून दिसतं, सारंग. म्हणजे सर्वजण कोरसमध्ये उद्गारले. यावर हसून सारंग सर म्हणाले, सारंग या शब्दाचे महत्त्वाचे 6 अर्थ आहेत. ते सर्व मला लागू होतात. पहिला, हरीण. सारंग म्हणजे चपळ गतीचं हरीण. बुद्धीच्या चपळ गतीची देणगी मला लाभले. हरिणाहून चपळ पण चंचल मात्र नव्हे अशी बुद्धी. दुसरा, सारंग. संगीतातील एक राग. माझं जीवन ही न संपणारी संगीताची मैफल आहे असं मी मानतो. मी त्यानुसार जगतोही. सारंग रागाचे जे काही प्रकार आहेत ते सारे जगण्याचा माझा प्रयत्न असतो. सुखांची आलापी नि संकटांचा अडाणा दोन्ही मी हसतमुखानं स्वीकारत जगत असतो. तिसरं, सारंग म्हणजे भ्रमर. अनेक फुलाभोवती ऋणुझुणू गात गुंजी घालणारा भुंगा हा सारंगाचा आणखी एक अर्थ मी अक्षरशः जगत असतो. जीवनातील कोणताही अनुभव त्याज्य, वाईट नसतो. प्रत्येक अनुभूतीच्या कोशात आनंदच उसळत असतो. तो आनंद, मकरंद सतत मिळवत मी सदा सर्वत्र गुंजन करत स्वैरपणे उडत असतो. चौथा अर्थ, सारंग म्हणजे नावाडी, म्हणजेच दर्यावर्दी, खलाशी. कोलंबसाच्या जिगरी वंशातला. सारंगा माझ्या सारंगा या कोळी गीताचा नायक सागराच्या छातीवर सुखेनैव भ्रमण करणारा सारंग. धैर्यशाली, साहसी नि जिद्दी सारंग. पाचवा, सारंगाचा आणखी एक अर्थ आहे मोर. निळी सोनेरी हिरवी पिसं असलेला, पिसारा झुलवणारा आनंदी सुंदर मोर हा माझ्या जीवनातला आदर्श आहे. प्रत्येकाला काहीतरी सुंदर वस्तूचं, कला कौशल्याचं वरदान लाभलेलं असतं. जीवनाच्या आकाशात कितीही नि कोणतेही काळे ढग आले तरी त्यांचं स्वागतच करायचं. तेही थुई थुई नाचत, थैथयाट करत नव्हे. आणखी कोणता नवा अर्थ सारंग सर सांगतात हे ऐकायला साऱ्यांनी कान टवकारले. सहावा, सारंग म्हणजे धनुष्य. सारंगधर म्हणजे विष्णू हे धनुष्य युद्धात उपयोगी पडण्याबरोबर आणखी एक दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असा संदेश देतं. धनुर्विद्येची साधनं 3. धनुष्य, बाण नि धनुष्य ताणायला लागणारी दोरी प्रत्यंचा. दोरीचं काम ओढण्याचं नि धनुष्याचं काम वाकण्याचं. धनुष्य जितकं वाकेल तितका बाण दूर जाणार असतो. दूरवरचं लक्ष भेदणार असतो. जीवनात सारंग सरांचा भर वाकण्यावर होता, केवळ ओढण्यावर म्हणजे पुलिंग किंवा स्ट्रेचिंगवर नव्हता. त्यामुळे त्यांचा एकतर कुणाशी वाद व्हायचा नाही अन झालाच तर त्याचा शेवट नेहमी संवादात नव्हे सुखसंवादात व्हायचा. असे 1, 2 नाही तर 6 अर्थ सांगितले आपल्या आडनावाचे आणि शेवटी सारंग सर म्हणाले, म्हणून सांगतो की आडनावसुद्धा कसं पाहिजे तर ते आपल्या स्वभावाला मॅचिंग असायला हवं. उलट अर्थानं असंही म्हणता येईल की आपणच न्याय दिला पाहिजे आपल्या आडनावाला, त्याचं सार्थक केलं पाहिजे. खरंच बुद्धीच्या विचारशक्ती, कल्पनाशक्ती यांचा योग्य प्रकारे वापर केला तर अखंड आनंदात राहणं अवघड नाही. मनःशांतीचाही स्रोत आहे असा बुद्धीचा वापर. आणखी एक सिद्धांत सारंग सर पुन्हा पुन्हा सांगतात. माणूस 3 टोप्या घालून जीवनात वावरत असतो. विचारांची टोपी म्हणजे थिंकिंग कॅप, भावनांची टोपी म्हणजे फिलिंग कॅप नि कृतींची टोपी डुईंग कॅप. इंग्रजीत जे नेहमी म्हटलं जातं, पुट ऑन युअर थिंकिंग कॅप, म्हणजे चला तुमची विचार करण्याची टोपी घाला. या शब्दप्रयोगापासून प्रेरणा घेऊन सारंग सरांनी हा सिद्धांत बनवला होता. त्यांच्या मते विचारांची टोपी घालणं अवघड आहे. ती नीट घातली गेली नाही तर जीवनात बऱ्याच उलट्या-पालट्या गोष्टी घडू शकतात. सगळ्या माणसांना योग्य विचार करणं जमतंच असं नाही. तशीच कृतींची टोपी. उगीच काहीतरी कृती केली तर अडचणी निर्माण होऊ शकतात. योग्य वेळी योग्य कृती करणं हे भल्याभल्यांना जमत नाही, म्हणून सुखाऐवजी दुःख निर्माण होतं. सारंग सर म्हणत,
आमची आपली भावना टोपी म्हणजे फिलिंग कॅप. जीवनातील सर्व अनुभव भावनांच्या माध्यमातून स्वीकारणं सोपं असतं. असे भावानुभव जीवन समृद्ध करतात. एवढंच नव्हे तर आनंदीही बनवतात. चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य असणाऱ्या सारंग सरांचं हे रहस्य होतं. भावमुखी रहा असं रामकृष्ण परमहंसही आपल्या शिष्यांना सांगत. वेदांताच्या शुष्क चर्चा करून कोरडे ज्ञानी किंवा सदैव कर्म करून कर्मठ, कर्मवीर म्हणजे कामाचं व्यसन असणारे होण्याची शक्यता असते. त्याऐवजी भावमुखी राहणं, जीवनाचा भावात्मक अनुभव घेणं अधिक चांगलं. मनात निरनिराळ्या भावनांच्या लाटा उचंबळत असतील तर यश, अपयश, लाभ, हानी, स्तुती, निंदा अशी द्वंद्व पचवणं सोपं जातं. सतत काही ना काहीतरी करत असण्याचं जणू व्यसनच अनेकांना असतं. अशा मंडळींना वर्कहोलिक म्हणजे कामाच्या नशेत असणारे असं म्हटलं जातं. या संदर्भात प्रख्यात लेखक व समुपदेशक रॉबिन शर्मा यांचा एक अनुभव सांगण्यासारखा आहे. एक दिवस सकाळी कामाला निघत असताना घराच्या फाटकाकडे त्यांच्या लक्षात आलं की आपण घड्याळ विसरलोय. परत जाऊन आणणं अगदी सोपं होतं. त्यांनी गाडी उलटी फिरवली सुद्धा. इतक्यात त्यांच्या मनात विचार चमकून गेला. आज 4-5 तर कामं आहेत. नसलं घड्याळ तर काय होतं ते पाहूया तरी. अगदीच गरज पडली तर आजूबाजूंच्या इतर मंडळींच्या मनगटावर घड्याळं असणारच. शिवाय अगदीच गरज पडली तर मोबाईल आहेच की. या विचारानं त्यांनी गाडी परतवली व ते कामासाठी निघाले. सगळी कामं व्यवस्थित पार पडली. अंदाजानं ते ठिकठिकाणी पोहोचले. कुठेही अक्षम्य उशीर झाला नाही. रात्री दैनंदिनी लिहिताना त्यांनी लिहिलं, आजपर्यंत मी सतत घड्याळानुसार काम करत आलो. खूप कामं यशस्वीपणे करत आलो. पण आज माझ्या लक्षात आलं की आजपर्यंत मी केवळ एक काम करणारा माणूस, ह्युमन डुईंग होतो. आज कळलं की आयुष्यात प्रथमच मी ह्युमन बीइंग होतो. खरा माणूस होतो. उगीच काळानुसार व्यक्तीमागे किंवा वस्तूमागे धावून सुखशांती लाभणार नाही. सारंग सर हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आपण सारे असे बनू शकतो यासाठी फार बुद्धिमान असण्याची आवश्यकता नाही. फक्त बुद्धीला एका प्रकारे प्रशिक्षण द्यायला हवं आणि शिस्त लावायला हवी. यासाठी आपल्याला आपल्याभोवती असलेल्या आनंदी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल. शिवाय सध्या यासंबंधीची असंख्य पुस्तकं सर्व भाषांतून रोज बाजारात येत आहेत. आनंदात राहण्यासाठी जीवनशैली कशी असायला हवी याचं मार्गदर्शन पालक व शिक्षकांनी स्वतः जगून आपल्या उदाहरणातून मुलांसमोर घालून दिलं पाहिजे. मुलं निरीक्षणातून शिकतात, तशीच कृतीतूनही शिकतात आणि प्रत्यक्ष जगण्यातून, जीवनातूनही शिकतात. आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. यासाठी बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. अशी बुद्धी सर्वांकडे असतेच. चुकीच्या पद्धतीनं किंवा दिशेनं वापरल्यामुळे हीच बुद्धी जीवनात अनेक अडचणी किंवा गुंतागुंत निर्माण करते. तिथे सावध राहायला हवं. समर्थ रामदास जो आदेश आपल्याला देतात, अखंड सावधान रे, अखंड सावधान रे, त्याचा जीवनात उपयोग केला पाहिजे. याचबरोबर समर्थ हेही सांगतात की प्रयोग प्रयत्न मान रे, म्हणजे सतत प्रयोग करत राहायला हवं आणि प्रयत्न तर करायलाच हवेत. नुसतं हातावर हात धरून हताशपणे जीवन घालवण्यापेक्षा बुद्धी वापरून जीवन प्रसंगातून मार्ग काढला पाहिजे, तोही हसत खेळत. गंमत म्हणजे अशी बुद्धी वापरण्यासाठी बुद्धी लागतेच, पण घाबरण्याचं कारण नाही. कारण अशी मूळ बुद्धी सर्वांना, अगदी ज्ञानबालाही असतेच. हा ज्ञानबा अर्थातच आपला ज्ञानोबा नाही, तर तुमच्या माझ्यासारखा, आपल्या सर्वांसारखा सामान्य माणूस. तोही बुद्धिवंत असतोच. त्याला फक्त जाणीव नसते आपल्याजवळ असलेल्या बुद्धीची आणि तिच्या योग्य वापराची. तेवढं जमलं की सारं जमलंच म्हणून समजा. 4. भावनाप्रधान की विचारप्रधान. एक अतिशय साधी ग्रामीण भागातली शाळा. आर्थिकदृष्ट्या अर्थातच गरीब, पण एका विशिष्ट ध्येयवादानं नि तळमळीनं चालवलेली. शाळा नव्हे परिवारच होता तो. आनंदी कुटुंबच.
प्रधानबाई या केवळ कार्यक्षम मुख्याध्यापिका नव्हत्या, तर अतिशय प्रेमळ माताजी होत्या. त्यांच्यासमोर आदर्श होता शारदा मातांचा आणि साने गुरुजींचा. या दोघांच्या जिवंत वाटतील अशा कातीव प्रतिमा शाळेच्या दर्शनी भागातील कक्षात होत्या. बाईंच्या आधी ही दोघं म्हणजे शारदा माता आणि साने गुरुजी स्वागत करायची सर्वांचं, म्हणजे अगदी सर्वांचं. त्या भागात पोचलेल्या नवागताचं स्वागत व्हायचंच, पण चुकून एखादा भुकेला भिकारी जरी आला तरी त्याचं जास्त मायेनं आणि उबदार आतिथ्य व्हायचं. शाळेला जोडून एक वसतिगृह होतं, जिथलं अन्नपूर्णागृह हे सर्वांसाठी अन्नसत्र असायचं. हा खास प्रधानबाईंचा आदर्श होता. त्यांचं विद्यालय हे सेवाव्रतींचं गुरुकुलच होतं. आसपास पसरलेलं संकुल होतं. काय नव्हतं तिथं. गावकऱ्यांसाठी मनोरंजनातून प्रबोधन करणारं सभागृह होतं, जिथं जवळपास रोज काही ना काही कार्यक्रम व्हायचे. सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. प्रधानबाईंचं एक मुख्य कार्यसूत्र होतं, गाव करी ते राव न करी. म्हणजे एकत्र येऊन सर्वांनी एखादं काम करायचं ठरवलं तर इतरांचा अडथळा सोडाच, पण सहकार्य अवश्य मिळतं. आश्चर्य वाटेल, पण प्रधानबाई या भावनाप्रधान कमी पण बुद्धिप्रधान अधिक होत्या. याचं सर्वांना आश्चर्य वाटायचं. त्या श्रद्धाळू होत्या, पण अंधश्रद्धा बिलकुल नव्हत्या. त्यांनी शिक्षकांचा जो संच उभा केला होता, तोही त्यांच्याच विचारानं भरलेला होता. विचार करून निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सर्वांना होतं, पण या विचारात स्वार्थ नसणं आवश्यक होतं. पालकांच्या तसेच गावकऱ्यांच्या मदतीनं छोट्या छोट्या परंतु स्वतंत्र अशा काही वास्तू उभारल्या होत्या. तशा त्या खोल्याच होत्या, पण प्रत्येक ठिकाणची कार्यपद्धती वेगळी होती. श्रमदानानं उभारलेल्या खोल्यांना नावं कार्यशाळा, प्रयोगशाळा, व्यायामशाळा आणि विशेष म्हणजे वाचनशाळा अशी होती. त्यांच्या भिंतीवर अनेक सुविचार लिहिले होते. उदाहरणार्थ, माणूस हा विचारप्रधान प्राणी आहे. वाणीची देणगी विवेकानं वापरायला हवी. प्रयत्न, प्रयोग, प्रचिती, विशेष म्हणजे या सर्व सुवचनांचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याला ठाऊक होता. प्रार्थना शाळेत कोणत्याही देवाची मूर्ती नव्हती, तर समोरच्या भिंतीवर वळणदार सुबक ओम साकारला होता, ज्याच्यातून सर्व दिशांना स्पंदनं पसरत होती. सरस्वतीच्या चित्राऐवजी तिचं यज्ञासारखं प्रतिकात्मक रूप होतं. एकूण काय, प्रधानबाईंची शाळा म्हणजे एक शाळा संकुल होतं, शाळा समूह होता. मुलांची बुद्धी विकसित करण्यावर भर होता. भावना, कृती, इतर मूल्ये या साऱ्यांचा पाया बुद्धी, ज्ञान, विचार असा भरीव होता. नुसत्या निरनिराळ्या विषयांच्या माहितीच्या पुड्या मुलांसमोर सोडल्या जात नव्हत्या, तर प्रत्यक्ष अनुभव व त्यातून प्रकटणारं ज्ञान यावर सर्वच शिक्षक अध्यापनातून भर देत होते. सर्व शिक्षकांनी राबवलेला एक उपक्रम आदर्श वाटावा असा होता. दर शनिवारी विचारांना चालना देणारा एक प्रश्न प्रार्थनेच्या वेळी सर्व शाळेला विचारला जाई आणि त्यावर आई-वडिलांच्या मदतीनं सहचिंतन करून उत्तराचे मुद्दे काढले जात. ते सोमवारी सर्व वर्गात वाचले जात आणि प्रत्येक वर्गातील सर्वात चांगलं उत्तर मंगळवारी प्रार्थनेसमोर वाचलं जाई. त्यावेळी एकाच प्रश्नाचे अनेक पैलू विद्यार्थ्यांच्या लक्षात येत आणि छान विचारमंथन होत असे. सर्वांना असले गृहपाठ खूप आवडत असत. एकदा एक प्रश्न विचारला गेला, शरीर व मन यात मोठं काय? अशा प्रश्नावर चिंतन मंथन करण्यासाठी प्रधानबाईंच्या मते आदर्श वर्ग म्हणजे इयत्ता 8वी. या वर्गात प्रवेश करताना मुलं पौगंडावस्थेत आलेली असतात. बाईंना या पौगंडावस्था या शब्दाची ॲलर्जी होती. त्यांचं म्हणणं, कोणताही गंड वाईटच. गंड म्हणजे कॉम्प्लेक्स. अहंगंड जसा सर्वात वाईट, तसाच न्यूनगंडही वाईट. यावर रामबाण म्हणजे बुद्धीचा, विवेकाचा योग्य उपयोग. तसाच पौगंड म्हणजे आपण आता पुरुष किंवा स्त्री झालो, वयात आलो, परिपक्व होत आलो, ही भावना किती रम्य मधुर आहे. या उलट हा गंड किती भीषण भयंकर आहे.
ही बाईंची विचारसरणी खरोखरच विचार करण्यासारखी आहे. असो, तर 8वीच्या वर्गावर बुद्धीचे संस्कार घडवण्याचं विचार, उच्चार, आचारातून मूल्य शिक्षण किंवा संस्कार शिक्षण देण्याचं काम बाई मोठ्या उमेदीनं आणि उत्साहानं करत. या प्रश्नावर चर्चा सुरू करताना त्यांनी एकामागून एक विद्यार्थ्यांना उभं करून प्रश्नांचे बाण सोडायला सुरुवात केली. बाईंनी विचारलं, "नितीन, तू सांग, शरीर व मन यात मोठं काय असतं?" नितीन म्हणाला, "अर्थातच शरीर, कारण शरीरात मन असतं ना." बाईंनी विचारलं, "यतीन, तू सांग, मन हे शरीरात कुठं असतं?" यतीन म्हणाला, "बाई, हृदयात असतं." बाईंनी विचारलं, "अरे, तिथे तर रक्त असतं ना, शुद्ध आणि अशुद्ध?" सर्व विद्यार्थी कोरसमध्ये म्हणाले, "हो बाई." यावर काही क्षण सारा वर्ग शांत शांत. प्रतिभा म्हणाली, "बाई, मग मन असतं तरी कुठं?" बाई म्हणाल्या, "आता तुम्हा सर्वांची शरीरं इथंच आहेत ना वर्गात?" पुन्हा उत्साही कोरस, "हो." बाईंनी मग एकेकाला प्रश्न विचारायला आरंभ केला. "आत्ता मधली सुट्टी व्हायला थोडाच वेळ आहे. खरं सांगा, तुमचं मन या क्षणी कुठं आहे? विचार करून सांगा." एकेकानं सांगायला सुरुवात केली, "बाई, माझं मन आत्ता शाळेच्या मैदानावर आहे." दुसरा म्हणाला, "हॉलमध्ये आहे. तिथं मधल्या सुट्टीत टीव्हीवर क्रिकेट दाखवतात ना." मग काय, कुणाचं मन कॅन्टीनमध्ये, कुणाचं संध्याकाळी होणाऱ्या वाढदिवसाच्या पार्टीवर, तर कुणाचं परदेशातून येणाऱ्या मोठ्या भावावर जो सरप्राईज भेट आणणार असतो. एक ना दोन, प्रत्येकाच्या मनाची त्या क्षणाची जागा वेगळी होती आणि मनातली कल्पना, विचार वेगवेगळा होता. बाईंना हे अपेक्षितच होतं. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, "आता काय वाटतं तुम्हाला? मोठं काय, शरीर की मन?" वर्गात शांतता, कारण प्रत्येकजण विचार करू लागला होता. शांतपणे हसत बाई उद्गारल्या, "बघा, आत्ता तुमचं शरीर वर्गातच आहे, पण मन मात्र कुठं कुठं आहे. एवढंच नाही, तर ते निरनिराळ्या जागी, निरनिराळ्या प्रसंगात, वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर, शिवाय भूत, भविष्य, वर्तमान या सर्व काळात देखील संचार करतंय. हो ना? कारण देह हा स्थूल असतो, म्हणून तो असतो तिथंच असतो. पण मन मात्र सूक्ष्म असतं, ते हवं तिथं जाऊ शकतं, भटकू शकतं. म्हणून जे सूक्ष्म आहे ते स्थूलापेक्षा अधिक व्यापक, मोठं, शक्तिमान असतं." सारा वर्ग बाईंचा प्रत्येक शब्द जीवाचे कान करून ऐकत होता. बाई बोलायच्या थांबल्या, कारण काही क्षणातच मधल्या सुट्टीची घंटा खणखणणार होती. तसंच झालं आणि 10 दिशांनी उडणाऱ्या पाखरांसारखी मुलं वर्गातून उडून गेली. शाळेचा एक नियम होता, फक्त मधल्या सुट्टीची घंटा झाली की मुलांनी शिक्षकाच्या आधी वर्गातून बाहेर पडायचं, मुक्तपणे मुक्तीचा अनुभव घेण्यासाठी. बाईंचं मुलांच्या मानसशास्त्राचं ज्ञानच याही गोष्टीमागे होतं. असो, खोल विचार केला तर शरीर मनाच्या नात्याचे अनेक पदर आणि कंगोरे आपल्या लक्षात येतील. मनाचा शरीरावर अनेक प्रकारांनी प्रभाव पडत असतो, चांगला वाईट दोन्ही प्रकारचा. यातूनच शरीराला होणाऱ्या रोगांचं मूळ मनात असतं. हा महत्त्वाचा सिद्धांत तज्ज्ञांच्या लक्षात आला. या तज्ज्ञांमध्ये मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत यांचा समावेश आहे. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, म्हणजे धर्म, ध्येय, स्वप्न साध्य करण्यासाठी शरीर हे पहिलं महत्त्वाचं साधन आहे. आधी शरीराची काळजी, शरीराचं आरोग्य, शरीराचा विकास याकडे ध्यान द्यायला हवं. यालाच समांतर असा इंग्रजीतला विचार म्हणजे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. याचा अर्थ सशक्त निरोगी शरीर असेल तर निरोगी सशक्त मन असू शकतं. हे बरोबरच आहे, पण आजकाल शरीरापेक्षा मनाला महत्त्व देण्याचा विचार मांडला जातो. मनाचा प्रभाव शरीरावर पडून अनेक विकार, व्याधी होतात. मनोकायिक आजार हा सध्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय बनलाय. केवळ वैद्यकशास्त्रच नव्हे, तर शिक्षणशास्त्रही आहार, व्यायाम, विश्राम, मोकळा वेळ अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करताना मनाला केंद्रभागी ठेवू लागलंय.
अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती या दृष्टीनं विकसित होऊ लागलेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. हा स्वागतार्ह विचार प्रवाह आहे. पण मनाची काळजी कशी घ्यायची? त्याच्यासाठी निश्चित काय करायचं? हे पालकांना, शिक्षकांना समजून घेणं जमत नाही, तर मुलं, विद्यार्थी, कुटुंब सदस्य, सहकारी यांच्या मनाशी जमवून घेणं खूप अवघड जातंय. याचे परिणाम, खरं तर दुष्परिणाम सर्वांच्या अनुभवाला येत आहेत. शरीराच्या आरोग्यासाठी अनेक कार्यक्रम, उपक्रम व्यक्तिगत किंवा सामूहिक पातळ्यावर राबवले जात आहेत. पण मनःशांती, मनाची स्थिरता, संतुलन या गोष्टींसाठी जेवढं हवं तेवढं केलं जात नाहीये. नाही म्हणायला आध्यात्मिक केंद्र, योग केंद्र, समुपदेशन केंद्र खूप निघत आहेत. अगदी पावसाळ्यातील अळंब्यांसारखी. पण यात व्यावसायिक, आर्थिक, व्यापारी दृष्टी अधिक येऊ पाहतेय. सच्च्या तळमळीनं, उद्देशानं, आस्थेनं सुरू झालेली काही केंद्र सोडली तर सगळा बाजारच आहे. मनाचं व्यवस्थापन हा उद्योग होऊ लागलाय. पण इथं अनेकांची फसगत होते. एकीकडे असली केंद्र वाढतायत, तर दुसरीकडे चंगळवाद, भोगवाद यांची चलती आहे. तर तिसरीकडे मनोरुग्णांची संख्या वाढते. मानसोपचार केंद्रांची गरजही वाढते. ही विचार आणि चिंता करण्यासारखी परिस्थिती जगभर आहे. दुर्दैवानं आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर मनस्थिती बिघडत चालली आहे, हेच चित्र सर्वत्र दिसतंय. यावर चिंतनही सर्व क्षेत्रातील विचारवंतांचं सुरू आहे. अनेक ग्रंथ सर्व भाषात प्रकाशित होत आहेत, ज्यात याविषयी मार्गदर्शन केलेलं असतं. इतकंच काय, पण चांगल्या दैनिकांच्या साप्ताहिक किंवा विशेष आरोग्य पुरवणीतही याविषयी अनुभवी अभ्यासकांचे लेख असतात. हे सारं करताना अनेकांची दृष्टी समाज कल्याणाची, मानवजातीच्या हिताची असते. पण हल्ली एकूण वाचनच जणू विझू लागल्यामुळे, विचार करणाऱ्या वाचकांची जमात अस्तंगत होऊ लागल्यामुळे अशा लेखनाचा आणि पुस्तकांचा म्हणावा तसा उपयोग होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या संबंधात नुसते विचार, नुसत्या चर्चा करत बसण्यापेक्षा प्रधानबाई जसं एखाद्या पणतीसारखं प्रकाशदानाचं कार्य करताहेत, तसं काहीतरी करण्याचा संकल्प केला पाहिजे. संधी आहे, साधनही आहेत. हवी ती साधना. बाईंचे नेहमीचे उद्गार यासाठी दिशादर्शक दीपस्तंभ ठरावेत. त्या म्हणत असतात, माझं नाव जरी भावना असलं, भावना प्रधान, तरी मी मात्र भावना प्रधान कमी आणि विचार प्रधान अधिक आहे. माझं ध्येय प्रज्ञा आणि प्रतिभा, प्रज्ञेतून प्रतिभा म्हणजे काय यावर विचार चालू ठेवूया. 5. ऋतुचक्र. ती संस्था होती एक NGO म्हणजे अशासकीय संघटना. निरनिराळ्या समाज उपयोगी कार्यांना मार्गदर्शन करणं, मदत करणं आणि मुख्य म्हणजे अशी कार्य सुरू करून देणं ही महत्त्वाची कामं ती संस्था करायची. उदार धनिकांकडून तसेच देश-विदेशातील मानवतेला मदत करणाऱ्या संस्थांकडून मिळणाऱ्या निधीवर त्या संस्थेचं कार्य सुरळीत चालू होतं. भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी व्यवहार असल्यानं सर्व क्षेत्रात त्या संस्थेला मानाचं स्थान होतं. नाव तसं निराळं होतं, पण सारे लोक त्या संस्थेला म्हणायचे ऋतुचक्र. असं म्हणायला एक कारण होतं. तिथं काम करणाऱ्या मुख्य व्यक्तींची नावं होती वसंत, वर्षा, शारदा, हेमंत आणि शिशिर. हा केवळ एक संयोग होता, पण होता मोठा अर्थपूर्ण. कारण नावाप्रमाणेच त्यांचे स्वभाव होते. त्यांची दृष्टी आणि विचार करण्याची पद्धती तशीच होती. कोणताही प्रश्न आला किंवा प्रसंग उभा राहिला की या प्रमुख व्यक्तींची बुद्धी निरनिराळ्या दिशेनं विचार करू लागायची. त्याप्रमाणे त्यांचं वर्तन, निर्णय घेणं या गोष्टी घडायच्या. असं असून सुद्धा सर्वजण एक दिलानं, एक मतानं काम करायचे. याचं मुख्य कारण म्हणजे संस्थेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी असलेल्या वसंतरावांचं व्यक्तिमत्व. नावाप्रमाणेच दिलखुलास, सदाबहार, प्रसन्न. सर्वप्रथम वसंतरावांनी विचार केला की आपण स्वतः आणि आपले सहकारी
यांच्यातलं अंतर कमी व्हायचं असेल तर शक्यतो शिष्टाचार आणि उपचार कमी करायचे. उगीच वसंतराव, सर अशी संबोधनं न वापरता साधा सरळ वसंत किंवा वसंता म्हणायचं. सर्वांना हे विचित्र वाटायचं. डिसेन्सी, डिग्निटी, डेकोरमच्या दृष्टीनं हे चुकच होतं. व्यवस्थापन शास्त्रातही हे योग्य मानलं जात नव्हतं. पण वसंतरावांची बुद्धी निराळ्याच दिशेनं विचार करायची. ते म्हणत, डिसेन्सी हवी विचारात, डिग्निटी हवी उच्चारात आणि डेकोरम हवं आचारात. कृत्रिम गोष्टींना त्याने पूर्णपणे फाटा दिला होता आपल्या ऑफिसात. वसंतराव कुठेही पोहोचण्यापूर्वी त्यांचा गंध बोचायचा. प्रसन्न दरवळ असलेला हा सुगंध म्हणजे वसंतरावांची पहिचानच होती. कपडे, इतर वस्तू या बाबतीत ते चोखंदळ होते. म्हणून प्रौढावस्थेत असलेले वसंतराव युवा वर्गाला भावायचे. वसंताची पालवी, बहर, मोहर, सर्वत्र पसरलेली प्रसन्नता, ताजेपणा वसंतरावांच्या प्रत्येक कृतीत होता. त्यांचं कोणत्याही विषयावरचं सादरीकरण हे सर्वांच्या दृष्टीनं अनुकरणीय, आविष्कार असायचं. सारं काही स्मार्टली, रुबाबात सादर करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण मुख्य म्हणजे कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याचा त्यांचा उदार, सकारात्मक दृष्टिकोन सर्वांची मनं जिंकणाराच असे. अक्षरशः प्राणवायू होते आपल्या संघटनेचे वसंतराव. प्राणवायूच काय, प्राण होते ते प्राण. या उलट वृत्तीची होती त्यांची सहकारी वर्षा. नावाप्रमाणेच सर्वांच्या सूचनावर, योजनावर पाणी ओतण्याचं काम करायची. कशातही तिला उत्साह सोडाच, पण आशावादी दृष्टीच नव्हती. हाच प्रसंग पहा ना. प्रश्न होता दुष्काळी भागात पाणी पुरवठा करण्याचा. त्यासाठी एक व्यवहार्य योजना तयार करण्याबद्दल या संस्थेला सांगितलं होतं. याविषयी झालेल्या बैठकीत वर्षाची भूमिका पूर्णपणे निराशावादी आणि नकारात्मकच होती. कुणी सुचवलं त्या भागातून रेल्वे जाते. मागे भीषण दुष्काळी परिस्थितीत रेल्वेच्या संपूर्ण गाड्यांनी पाणी असलेल्या भागातून त्या दुष्काळी भागात लाखो लिटर पाणी पोचवलं होतं. त्या गाड्यांना लोक पाणी एक्सप्रेस म्हणत होते. तशीच योजना तयार करता येईल. यावर वर्षा म्हणाली, यामुळे टँकर लॉबी चिडेल, पाणी माफिया खवळतील, रस्ताबंदी, रेल रोको यासारखी आंदोलनं होतील, गुंडागर्दी होईल, सार्वजनिक मालमत्तेचं प्रचंड नुकसान होईल, कदाचित काही जीवही जातील. आपली बुद्धी नकारात्मक पद्धतीने वापरत वर्षा एक एक कारण सांगत होती. यासाठी ती आपली सुपीक बुद्धी वापरत होती. वसंतरावांनी तिला मध्येच थांबवलं आणि ते म्हणाले, हा धोका त्यावेळी होताच ना. काय घडलं? लोकमताचा रेटाच एवढा प्रचंड होता की टँकर लॉबी, वॉटर माफिया काहीही करू शकले नाहीत. यावर उपाय काय? असं वसंतरावांनी विचारताच शारदा बोलू लागली. तिचा एकूणच आचार विचार फुल्ल शरद ऋतूसारखा होता. जलाशय तुडुंब, कोठारं धान्यानी गच्च भरलेली, आकाशात धवल चांदणं असं सर्वांना प्रफुल्लित करणारा व्यवहार होता शारदेचा. तिच्या इतरांविषयी केलेल्या प्रत्येक विचारात एक शुभचिंतन असे. जीवेत शरद शतम. शारदानं मार्ग सुचवला की पाणी रेल्वेनं मुख्य स्टेशनपर्यंत न्यायचं आणि तिथून अधिकृत टँकर्सनी गावोगावी, वाड्यावाड्यावर पोचवायचं. तिच्या या सूचनेत सकारात्मकता आणि समन्वय दोन्हीही होतं. चर्चा पुढे सरकली ती हेमंतकडे. हा ऋतू म्हणजे पानगळ किंवा पतझड. झाडांची पानं गळून खाली पाचोळा व वरती झाडांचे झाडू असं दृश्य दिसतं या काळात. हेच वैशिष्ट्य हेमंतच्या विचारसरणीचं होतं. पानगळीप्रमाणे याचं अवसान गळून जायचं प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी. त्यानं सांगितलं की काहीही करता येणार नाही जे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसेल. सर्व विचार पैशात करायचा नसतो. मानवी जीवनाचं मोल कधीही कुणालाही करता येत नाही. ही विचारसरणी अनेकांना पटत नाही. हेमंत अशा मंडळीपैकीच एक होता. आणखी एक सहकारी शिशिर. गोठवणारी थंडी हे या ऋतूचं वैशिष्ट्य. शिशिरच्या विचारसरणीचा महत्त्वाचा पैलू असाच होता. सारं काही गोठवून टाकायचं. कुठलाही प्रश्न आला की आत्ता नको, नंतर विचार करूया, आत्ता परिस्थिती अनुकूल नाही, ती तशी झाली की कार्यवाही करूया, असं म्हणून कोणतीही योजना शीतकपाटात टाकणं हा त्याचा स्वभाव. आत्ताही तसंच म्हणणं होतं त्याचं की थोडं थांबूया.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे करायचं ठरवलं तर पुढचा पावसाळा सुरू होईल. मग कदाचित ही समस्या तेवढी तीव्र राहणारही नाही. एकूण काय 5 मंडळी पंचरंगी विचार करणारी होती. म्हणूनच विश्वकुटुंब नाव असलेल्या त्या संस्थेला लोक ऋतुचक्र म्हणत होते. एकदा त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी एक उद्बोधन वर्ग होता. तज्ज्ञांच्या 2 गटांनी आपली कामगिरी अत्यंत सुनियोजित पद्धतीनं पार पडली. आधी एका गटानं साऱ्या कर्मचाऱ्यांची विचारशैली, कार्यपद्धती यांचा अभ्यास केला. दुसऱ्या गटानं त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक व सामूहिक मार्गदर्शन केलं. मुख्य 5 जणांना स्वतंत्र समुपदेशन केलं. काही मुद्दे असे होते. 1. संवाद साधणं. केवळ शब्दांचा नव्हे तर कृतींचा. प्रत्येक ऋतूचं कार्य आणि परिस्थिती जरी भिन्न वाटली तरी ती परस्पर पूरक असते. उन्हाळ्यामुळेच पाऊस आणि पावसामुळे थंडी, त्यातून मग फुलाफळांची बहर, असं ऋतुचक्र फिरत असतं आणि पृथ्वीला सुजलाम सुफलाम बनवत असतं. असाच संवाद सर्व कर्मचाऱ्यांत असला पाहिजे. प्रकृती भिन्न असली तरी एकदिलानं कार्य करायला हवं. 2. सर्जनशील राहणं. विशेषतः वर्षाला सुचवलं गेलं की स्वतःच्या आणि इतरांच्या उत्साहावर पाणी पाडून त्यांना नाउमेद करण्याऐवजी नवीन विचारांची बीजं अंकुरण्यासाठी तीच बुद्धी वापरली तर सहज जमण्यासारखं आहे. काहीही करता येणार नाही असा विचार करण्याऐवजी काहीतरी करता येईलच, काहीतरी केलंच पाहिजे, ही दिशा जर विचारांची ठरवली तर निश्चित नव्या कल्पना, नवे उपाय, नवीन मार्ग सुचतीलच. 3. जीवनाचं वर्तुळाकार नसून चक्राकार असणं. वर्तुळ ही एक बंदिस्त आकृती आहे. जर चक्रामध्ये गती आहे, एखादी लाट जशी वर खाली, खाली वर होत पुढे सरत राहते, तशीच झाडांची पानं गळतात ती नवी पालवी फुटण्यासाठीच. हा विचार अर्थातच हेमंतासाठी होता. खाली गळलेल्या पालापाचोळ्याचंही खत बनतं आणि आजूबाजूची झाडं जोमानं वाढतात. एकूण जमीनच सुपीक बनते. नकारात्मक विचार करून हातावर हात धरून बसणं केव्हाही योग्य नव्हे. संधी आणि स्थिती हे स्थिर केव्हाही नसतात, तर सदैव बदलत असतात आणि पुन्हा पुन्हा येत असतात. संकटात संधी पाहण्यातच कोणत्याही व्यक्तीचं किंवा संस्थेचं हित असतं. 4. उद्याचं काम आजच करणं आणि आजचं काम आत्ताच. तसं पाहिलं तर हा प्राचीन नियम आहे. असं करण्यात अनेक फायदे असतात. आपली ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवतात. काम करायला पुरेसा वेळ मिळाल्यानं कामाची गुणवत्ता म्हणजे दर्जा वाढतो. कार्यकौशल्य वापरायला संधी मिळते. याच्या उलट आजची कामं गोठवून शीतकपाटात ठेवणं म्हणजे प्रत्यक्ष कृतीला विलंब करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. आजच्या स्पर्धेच्या युगात तर असा दीर्घसूत्रीपणा म्हणजे कामं पुढं ढकलण्याची वृत्ती आत्मघातकी ठरू शकते. घाई नसावी पण दिरंगाईही नसावी. चांगल्यात चांगले गुलाब हिवाळ्यात म्हणजे शिशिरात येतात. ठरवलं तर या थंड वातावरणाचा लाभ उठवून कामात आपण गुलबहार आणू शकतो. हा उपदेश अर्थातच शिशिरसाठी होता. शिशिरानंतर वसंत ऋतू येतो. शिशिराचं ऋण वसंतावर असतंच. ही सूत्र अर्थात सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त होती. म्हणतात ना, अंधाराला शिव्याशाप देण्याऐवजी एक मेणबत्ती लावणं श्रेयस्कर असतं. तसंच आपण आपल्या अंगच्या गुणांकडे लक्ष देऊन दुर्गुणांच्या विनाशाचा प्रयत्न करायला हवा. काउंट युअर ब्लेसिंग्स नॉट कर्सेस असं म्हणतात. त्याचा अर्थ हाच. सर्व कर्मचाऱ्यांनी ही सूत्र स्वतःच्या दैनंदिन कामात वापरण्याचा संकल्प केला. त्याच वर्गात हेही ठरलं की पाणी एक्सप्रेसनं पाणी दुष्काळी भागातील लोकांना पोचवायचं आणि लोकांनी स्टेशनपासून आपापल्या गावाजवळच्या मुख्य स्थानापर्यंत पाठ खणायचे. त्यातून पाणी न्यायचं. यातून लोकांना रोजगारही मिळेल आणि एक कायमची व्यवस्था बनून राहील. दुष्काळानंतर विजय मिळवण्यासाठी पाऊस पडणं आपल्या हातात नाही. पण असलेलं पाणी वाचवून योग्य पद्धतीनं वाटणं तर आपल्या हातात आहे ना. यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागेल ते वेगळंच. बुद्धी एकाच प्रकारची असते. रामाची तशीच रावणाची, कृष्णाची तशीच कंसाची, सज्जनाची आणि दुर्जनाची बुद्धी रचनेच्या दृष्टीनं समानच असते. बदलते ती विचार करण्याची दिशा आणि चिंतन पद्धती. दुर्बुद्धीची सुबुद्धी बनते. अशुद्ध बुद्धी शुद्ध बनते.
संतांच्या भाषेत देहबुद्धी ही आत्मबुद्धी बनू शकते. तसंच झालं वसंत, वर्षा, शारदा, हेमंत, शिशिर सारे एकाच सकारात्मक दिशेनं विचार करू लागले आणि ऋतुचक्र फुलू फळू लागलं.